मित्रांनो, एक फार सुंदर इंग्रजी वाक्य आहे, लाईफ इज नॉट ऑलवेज ब्लॅक अँड व्हाईट, इट्स अ मिलियन शेड्स ऑफ ग्रे. म्हणजे आयुष्य नेहमी काळं किंवा पांढरं नसतं, तर या दोन्हींच्या मध्ये करडा रंगही असतो आणि ह्या करड्या रंगाच्याही हजारो छटा असतात. मतितार्थ असा की आपल्याला आयुष्याकडं नेहमी चांगलं किंवा वाईट अर्थात पांढरं किंवा काळं ह्याच दोन दृष्टिकोनांतून पाहण्याची सवय लागलेली असते. सर्कमस्टॅन्शियल ट्रूथ किंवा सर्कमस्टॅन्शियल फॉल्स नावाच्याही काही गोष्टी असतात. हे समजावून घेण्याची सामान्य बुद्धीला सवयच नसते. त्यामुळंच शाक्त पंथाला, जो भारतीय अध्यात्मातला एक मायनॉरिटी अल्पसंख्य पंथ आहे, त्याला नुसतं समजावून घेणंही सामान्य लोकांच्या बुद्धीच्या पलीकडचा विषय आहे. तर शाक्त पंथाचा अंगीकार करणं म्हणजे एक महाभयंकर कल्पना सामान्य लोकांच्या दृष्टीनं आहे. तर मित्रांनो, अगोदर आपण अगदी संक्षिप्त स्वरूपात या शाक्त पंथाबाबत समजावून घेऊया, जो पंथ आपल्या वेदांत इतका जुना आणि अध्यात्माचा एक लेस ट्रॉडन, लेस ट्रॅव्हल्ड, फार कमी लोकांनी अंगीकार केलेला रस्ता आहे. यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या शाक्त पंथाच्या साधनेविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, अगोदर शाक्त पंथाबाबत मी तुम्हाला एक उदाहरण देऊन समजावण्याचा प्रयत्न करीन. सामान्य लोकांमधून लष्करामध्ये भरती होणाऱ्यांचं प्रमाण हे फारच कमी असतं आणि लष्करात जे एकूण जवान भरती झालेत त्यातून स्पेशल फोर्सेस ग्रुपमध्ये जे कमांडोज निवडले जातात त्यांचं प्रमाण हे अत्यल्प असतं. आणि या स्पेशल फोर्सेसमधल्या कमांडोजमधून जे कमांडो देशाच्या इलाइट ग्रुप्समध्ये निवडले जातात ते बेस्ट अमॉंग्स द बेस्ट, क्रीम ऑफ द क्रीम, अति दुर्मिळ असतात. या इलाइट ग्रुप कमांडोंचं प्रशिक्षण हे अत्यंत गोपनीय ठिकाणी केलं जातं आणि त्यांची प्रशिक्षणाची सगळी प्रक्रियाही अतिशय गुप्त ठेवली जाते. मित्रांनो, या इलाइट ग्रुपच्या कमांडोचं प्रशिक्षण कसं असतं हे तुम्ही जर नुसतं ऐकलं तरी तुमच्या अंगावर भीतीनं काटा उभा राहील. ह्या इलाइट कमांडोजना कित्येक दिवस अन्न पाण्या वाचून आणि झोपेशिवाय राहावं लागतं. साप, विंचू, बेडूक जंगलात जे मिळेल ते कच्चच खाऊन गुजराण करावी लागते. भडकत्या आगीच्या, काचांच्या, काट्याकुट्यांच्या अडथळ्यातून जावं लागतं. ह्या कमांडोजना घाणेरड्या गटारांमधून, दलदलीमधून, गरम वाळूतून, बर्फातून, अगदी कसल्याही प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीतून जावं लागतं. शारीरिक वेदना, भूक, तहान, झोप यांच्या पलीकडे जाऊन आपलं ध्येय गाठावं लागतं. पण मित्रांनो, हे जवान पैशांसाठी किंवा विकृत वेडे आहेत म्हणून एवढ्या वेदना झेलत नसतात, अशी कृत्य करत नसतात, तर देशावर त्यांचं प्रेम असतं म्हणून ते स्वतःचं शरीर कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीसाठी तयार करत असतात. आणि ह्या खडतर प्रशिक्षणांमध्ये 10 ते 20% कमांडोजचा मृत्यू होणं ही एक गृहीत धरलेलीच गोष्ट असते. आता मित्रांनो, तुम्ही मला सांगा, जर एखाद्या काहीही पूर्वकल्पना नसलेल्या, या इलाइट कमांडोजच्या ट्रेनिंगबद्दल काहीही माहीत नसलेल्या एखाद्या सामान्य माणसानं जर एखाद्या कमांडोजला जंगलात लपून कच्चा साप खाताना पाहिलं तर तो त्या कमांडोबद्दल काय गैरसमज करून घेईल? नेमके तसेच अनेक गैरसमज ह्या शाक्त पंथाबाबत सामान्य लोकांमध्ये शेकडो वर्षांपासून पसरलेले आहेत. भारतीय अध्यात्मानं अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्याचे बहुविध मार्ग असतात हे मानलं आहे. कुठलाही मार्ग हा इतर मार्गापेक्षा चांगला किंवा वाईट असत नाही. प्रत्येक व्यक्तीनं आपापल्या स्वभावानुसार, आपापल्या आवडीनुसार, आपापल्या क्षमतेनुसार अध्यात्माचा आपापला रस्ता निवडावा, असं भारतीय अध्यात्माला अभिप्रेत आहे. भारतीय अध्यात्मानं लोकांच्या समोर भक्ती, ज्ञान, कर्म, तंत्र असे अनेक रस्ते यासाठीच मांडले आहेत. शाक्तपंथीय हे भारतीय अध्यात्मातले वैज्ञानिक लोक म्हणता येतील, जे सतत संशोधन करत असतात. गणित, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, विषशास्त्र, शरीरशास्त्र इत्यादी अनेक विषयांमध्ये प्राचीन भारतानं जी महान प्रगती केली होती त्याचं बहुतांश श्रेय हे शाक्तपंथीयांनाच द्यावं लागेल. शाक्तपंथ हा एक सकाम साधनेचा मार्ग आहे. म्हणजे काहीतरी उद्दिष्ट, काहीतरी इच्छा डोळ्यांसमोर ठेवून इथं साधना केली जाते. तसं मित्रांनो, शाक्तपंथ हा काही एकसंध पंथ नाही. ह्या पंथामध्येही काही एकच मार्ग नाही. ह्यात अनेक उपप्रकार आहेत, अनेक मार्ग आहेत. अति दक्षिण म्हणजे अति वामाचारी पासून दिव्याचारी म्हणजे अति उजवे असे अनेक प्रकार शाक्तपंथीयांमध्ये आहेत. पण साधारणतः
पशुभावचारी आणि दिव्य भावचारी अशी शाक्तपंथाची प्रामुख्यानं 2 टोकं आहेत. पशुचारी म्हणजे शाक्तपंथातला निम्न मार्ग, याला उलटा मार्ग, अति वामाचार, अति दक्षिण मार्ग असंही म्हटलं जातं. याला अघोर, पंचाक्षरी, तंत्र साधना अशीही इत्यादी अनेक नावं आहेत. तर दिव्याचारी हा शाक्तपंथाचा सर्वात उजवा प्रकार आहे आणि बाकीचे इतर सगळे शाक्तपंथी मार्ग दिव्याचारी आणि पशुचारी ह्या 2 टोकांमधून वाहतात. शाक्तपंथामध्ये ज्याला आपला मूलाधार मानलं जातं ते आहेत पंचमहाकार आणि ते पंचमकार आहेत मध्य, मांस, मत्स्य, मुद्रा आणि मैथुन. प्रत्येक शाक्त उपपंथामध्ये या 5 मकारांचा अर्थ आणि त्याच्या प्रक्रिया पूर्णपणे वेगवेगळ्या घेतल्या जातात. प्रत्येक उपपंथात त्याच्या साधना पद्धतीही पूर्णपणे भिन्न असतात आणि ह्या सगळ्या साधना पद्धती केवळ गुरुच्या मार्गदर्शनाखालीच कराव्या लागतात. अति दक्षिण म्हणजे निम्नस्तरीय वामाचारी उलट्या मार्गामध्ये साधक शब्दशः दारू, मटण, मासे, विविध मुद्रा आणि स्त्री पुरुष संबंधांचा आनंद जागृत राहून घेतात आणि त्यातून दिव्याचाराकडे आपली वाटचाल करण्याचा प्रयत्न करतात. भोगाकडून त्यागाकडे असा त्यांचा उलटा रस्ता असतो. आणि या पशुचारी शाक्तपंथीयांसाठी सुरुवातीला पंचमकारांचा अर्थ हा शब्दशः असतो. पण दुर्दैवानं मित्रांनो, शेकडो वर्षांचा अनुभव हा राहिला आहे की 90% शाक्तपंथीय तिथंच भोगांमध्ये अडकून पडतात आणि दिव्याचाराकडे तिथून वरती त्यांचा प्रवासच होत नाही आणि त्यामुळंच शाक्तपंथ हा महाबदनाम झाला आहे. शाक्तपंथ हा व्याभिचारी आणि नीतिमत्ता न पाळणाऱ्या लोकांसाठी एक सुटकेचा मार्ग बनला आहे. पण मित्रांनो, शाक्तपंथाच्या दिव्याचारामध्ये पंचमकारांचा अर्थ पूर्णपणे वेगळा असतो. इथे मध्य म्हणजे मेंदूच्या तळाशी असणाऱ्या पिनियल ग्लँड मधून स्रवणारे एपिनेफ्रिन सारखे फील गुड म्हणजे आनंद देणारे हार्मोन्स, शरीराअंतर्गत या आनंद देणाऱ्या हार्मोन्सची वेगवान गतीनं तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे मध्य होय. मांस म्हणजे स्वतःची जीभ. स्वतःचं जीभ हे दिव्याचारी साधक अशा रीतीने चघळतात की ते कित्येक दिवस अन्नाशिवाय आणि पाण्याशिवाय राहतात, म्हणजे ते स्वतःच्याच शरीराचं मांस स्वतःच पचवतात. भूक आणि तहान या 2 नैसर्गिक गोष्टींवर ते मात करतात, त्याच्या पलीकडे जातात. मत्स्य म्हणजे 2 मासे हे तंत्राचं प्रतीक आहे. हे 2 मासे म्हणजे शरीरातल्या इडा आणि पिंगळा या नाड्यांचं प्रतीक आहे. आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर इडा आणि पिंगळा नाड्या म्हणजे सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं प्रतीक आहे. या 2 नाड्यांवर विजय मिळवून ते शरीराच्या वेदना आणि शरीराच्या जाणीवा यांना स्वतःच्या मेंदूनं चालवण्याचा प्रयत्न करतात. मुद्रा म्हणजे विविध ध्यानाच्या स्वसंमोहनाच्या आसनांच्या प्रक्रिया होय आणि मैथुन म्हणजे स्वतःच्या लैंगिक शक्तीचं कुंडलिनी शक्तीकडे केलेलं वाहन होय. कालीमाता किंवा आदिशक्ती हे त्यांच्यासाठी स्वतःच्या शरीरात असलेली कुंडलिनी होय. तर मित्रांनो, आता वळूया छत्रपती संभाजी महाराजांच्या शाक्त साधनेकडं. 1 नोव्हेंबर 1676 रोजी संभाजी महाराजांची शृंगारपुरात प्रभावळीचे सुभेदार म्हणून महाराजांनी नेमणूक केली होती आणि त्यावेळी संभाजी महाराजांसोबत कवी कलशही होते. सौंदर्यानं नटलेलं कोकणातलं शृंगारपूर आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि विश्रामाच्या जागेसाठी प्रसिद्ध तर होतच, पण शृंगारपूर शाक्तपीठासाठीही प्रसिद्ध होतं. शृंगारपूर जवळच्या अत्यंत घनदाट निबिड जंगलामध्ये शिवयोगी नावाच्या एका महान साधूनं शाक्तपीठाची स्थापना केली होती. शृंगारपूरचे कराडे ब्राह्मण केशव उपाध्ये आणि गणेश अनंत जांभेकर हे शिवयोगींचे पट्टशिष्य होते. कवी परमानंदकृत अणुपुराण या संस्कृत ग्रंथामध्ये 87 श्लोक हे कालीवर प्रदान ह्या प्रकरणाचे आहेत. या प्रकरणात शाक्त पंथाविषयी आणि शिवयोगीविषयी उल्लेख आहे. मित्रांनो, या अगोदर 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी निश्चलपुरी गोसावी या शाक्तपंथी साधूकडून आपला दुसरा राज्याभिषेक करून घेतला होता. आणि आता इथं ही गोष्ट आपण प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे की निश्चलपुरी गोसावी, शिवयोगी गणेश जांभेकर, केशव उपाध्ये आणि शृंगारपुरातलं शाक्तपीठ हे एक दिव्याचारी पंथाचं शाक्तपीठ होतं. निम्नस्तरीय पशुचाराला वा मार्गाला तिथं बिलकुल थारा नव्हता. एक साधी विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो की जर निश्चलपुरी गोसावी हा जर एक अति दक्षिण उलट्या मार्गाचा वामाचारी म्हणजे दारू पिणारा, मद्य मांस खाणारा आणि परश्री गमन करणारा साधू असता तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला स्वतःच्या जवळ तरी येऊ दिलं असतं का? आणि मग अशा माणसाकडून आपला दुसरा राज्याभिषेक करवून त्याच्या पायावर महाराजांनी डोकं तरी ठेवलं असतं का? मित्रांनो, युवराज संभाजी महाराज
आणि त्यांचा मित्र कवी कलश हे दोघंही संस्कृतचे महापंडित होते, शास्त्रांचे आणि वेदांचे जाणकार होते. संभाजी महाराज बुधभूषणम ग्रंथामध्ये मद्यपान आणि व्यभिचार याची निंदा करतात, त्याला वाईट म्हणतात. ते स्वतः उलट्या मार्गानं निम्न स्तराच्या पशुचारी शाक्त मार्गानं जाण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी दिव्याचारी शाक्त पंथाची साधना जरूर केली होती आणि त्या साधनेमुळेच आपल्याला पुत्रप्राप्ती म्हणजेच युवराज शाहूंची प्राप्ती झाली अशी शंभूराजांची श्रद्धाही होती. शृंगारपूरच्या शाक्तपीठामध्ये त्यांना झालेला कलशाभिषेक हा त्यांच्या सकाम साधनेच्या आध्यात्मिक प्रक्रियेचा एक भाग होता. कारण निष्काम वृत्तीनं म्हणजे मनात कुठलीही इच्छा न ठेवता शाक्त साधना शक्यतो केली जात नाही. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आपला स्वतःचा कलशाभिषेक आपल्या गुरुच्याच आज्ञेनं केला होता. शाक्त पंथांच्या साधकांना कुठल्याही परिस्थितीत आपल्या गुरुची आज्ञा मोडता येत नाही. पण रायगडवरच्या कारभाऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या हितशत्रूंनी या कलशाभिषेकाच्या घटनेला मात्र विकृत करून सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध संभाजी महाराजांची फितुरी अशा गैरसमजुतींनी त्यांनी तो प्रसंग बदनाम केला. त्यावेळी शाक्त पंथाबद्दल पसरलेल्या सामान्य समाजातल्या गैरसमजांचा आणि शृंगारपूरच्या घनदाट जंगलात संभाजी महाराजांनी केलेल्या एकांत साधनेचा त्यांच्या हितशत्रूंनी चांगलाच गैरफायदाही घेतला होता. आणि त्यामुळंच छत्रपती संभाजी महाराजांच्या हितशत्रूंनी त्यांच्या वामाचाराच्या अनेक कल्पोकल्पित कहाण्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या आणि त्यातून संभाजी महाराजांच्या चारित्र्याचं हनन केलं गेलं आणि त्यांची विनाकारण बदनामीही करण्यात आली. विविध बखरी आणि कादंबऱ्यातून त्याबाबत अतिरंजित वर्णन आपल्याला त्यामुळेच आढळतं. पण मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज आपल्या साधनेमुळं इतक्या उच्च कोटीला पोहोचले होते की जेव्हा औरंगजेबानं त्यांचे डोळे काढले, जीभ तोडली, शरीराची चामडी सोडली, त्यावेळी ते अत्यंत शांत होते. या सगळ्या वेदना शंभूराजे अत्यंत धीरोदत्तपणे मान ताठ ठेवून सहन करत होते. भीमसेन सक्सेनासारखे औरंगजेबाचे इतिहासकार लिहितात की शंभूराजांची होणारी अवस्था पाहून दुश्मन हळहळत होते, पण शंभूराजे आपली मान ताठ ठेवून हू की चू न करतात त्या यातना झेलीत होते. कदाचित नियतीला शंभूराजांना भविष्यात कुठल्या प्रसंगांना सामोरं जावं लागणार आहे याची पूर्वकल्पना आली असावी. म्हणूनच नियतीनं छत्रपती संभाजी महाराजांना या दिव्याचारी शाक्त पंथाच्या साधनेची कवच कुंडल घालण्यासाठी शृंगारपुराच्या शाक्तपीठाकडे पाठवलं असावं की काय अशी शंका येते. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.